राज्यभरातील मराठा कुटुंबातल्या माहितीचं संकलन 7 दिवसात केलं जाणार आहे। यासाठी तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात काल महसूल विभागाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। तर सर्वेक्षणाच्या या कामाला एम्पिरिकल डेटा गोळा करणं असं नाव देण्यात आलंय। या सर्वेक्षणासाठी पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूटकडून प्रश्नावली तयार करण्यात आली आहे। तर युद्धपातळीवर सर्वेक्षणाचे काम करण्यात यावं असे आदेश राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने या सर्व यंत्रणांना दिलेले आहेत। मराठा आरक्षणासाठी करण्यात येणारे हे सर्वेक्षण नेमकं कसं केलं जाणार आहे ते पाहूया। पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूटकडून प्रश्नावली तयार करण्यात आली आहे। प्रश्नावली भरून घेण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। प्रशिक्षणाकरता प्रत्येक ठिकाणी एक ट्रेनिंग मास्टर असणार आहे। सर्वेक्षणाचा कालावधी वाढवण्याचा नोडल अधिकाऱ्यांना अधिकार असेल। सर्वेक्षणासाठी तलाठी, कोतवाल आणि पोलीस यांची मदत घेण्यात येणार आहे। तर सर्वेक्षणासाठी आवश्यक वाहनं, अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रणा उपलब्ध असतील। शासनाने मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे आदेश प्रशासनाला दिलेत। यावरून जरांगेंनी आता सरकारवर निशाणा साधला। सरकारने सर्वेक्षण कोणत्या निकषावर करतायत ते पाहावं लागेल असं म्हणत जरांगेंनी आता टीका केली आहे। कोणत्या निकषावर सर्वेक्षण करतात हे पण महत्त्वाचं आहे, परंतु त्यांनी काय निर्णय घेतला मला अधिकृतपणानं नाही माहिती। परंतु ते तिथंच घोळ येतोय परत की सर्वेक्षण केलं, मागासले पण सिद्ध केलं, म्हणजे 50% वरच्या आरक्षणाचा विषय आला। ती हिअरिंग ओपन कोर्टात होणार आहे का याचं स्पष्टीकरण सरकारनं जर केलं तर बरं होईल। कारण मराठा समाजाने कधी ते आरक्षण नाकारलेलं पण नाही, नाकारण्याचं काही कारणसुद्धा नाही। परंतु ते टिकणारच नसलं तर पुन्हा एकदा तेच पाडे आम्हाला वाचावे लागणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।